संगीत क्षेत्रातला जगातला सर्वोच्च पुरस्कार हा दलाई लामा यांना दिला गेलेला आहे। आता हा पुरस्कार कोणता आहे, तसंच दलाई लामा हे नेमके कोण असतात याच्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर जगातला संगीत क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच संगीतातला नोबेल हे ग्रॅमी पुरस्काराला म्हटलं जातं आणि यावर्षी 68वे जे ग्रॅमी पुरस्कार आहेत त्या पुरस्कार दलाई लामा यांना त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी मिळालेला आहे। त्यांना हा पुरस्कार बेस्ट ऑडिओ बुक अँड स्टोरी टेलिंग या श्रेणीमध्ये मिळालेला आहे आणि त्यांचं ऑडिओ बुक आहे मेडिटेशन। या ऑडिओ बुक साठी दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते पंडित रविशंकर, जे संतूर वादक आहेत आणि सर्वाधिक वेळा सुद्धा ग्रॅमी पुरस्कार त्यांनाच मिळालेला आहे, 5 वेळा। झाकीर हुसेन यांना सुद्धा 5 वेळा मिळालेला आहे। या पुरस्काराची सुरुवात 1958 ला झालेली होती। यालाच ग्रामोफोन अवॉर्ड असं सुद्धा म्हटलं जातं। आता दलाई लामा नेमके कोण आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया। दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू असतात, लक्षात ठेवा। आणि सध्याचे जे दलाई लामा आहेत हे एकूण 14वे दलाई लामा आहेत। त्यांचं दलाई लामा हे नाव नाहीये, ती पदवी आहे, लक्षात ठेवा। त्यांचं मूळ नाव जे आहे ते तेंजिन गॅस्तो असं त्यांचं मूळ नाव आहे आणि दलाई लामा या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो ज्ञानाचा महासागर। आणि ज्यावेळेस तिबेटवर 1950 ला चीनने ताबा मिळवला त्यावेळेस तिथून ते निर्वासित झाले आणि सध्या दलाई लामा हे आपल्या भारतामध्ये राहतात। हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा या ठिकाणी सध्या ते वास्तव्यास आहेत, लक्षात ठेवा। 1989 ला त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। त्याच पद्धतीने 1959 ला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुद्धा दलाई लामा यांना मिळालेला आहे। चालू घडामोडीच्या अशा महत्वपूर्ण अपडेट दररोज PDF स्वरूपात महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर उपलब्ध असतात। त्यामुळे ज्यांना दररोजच्या चालू घडामोडी अभ्यासायच्या आहेत त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप नक्की डाउनलोड करा। तिथे मोफत दररोज तुम्हाला चालू घडामोडी मिळतील। धन्यवाद।